नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. यावर्षी 2025मध्ये 18 ऑक्टोबरला शनिवारी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस. धनत्रयोदशी या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचे असते. त्यामुळे यावर्षी 18 ऑक्टोबरला शनिवारी यमदीपदान करायचे आहे. म्हणजेच काय तर यमदेवासाठी किंवा यमराजांसाठी आपल्याला काय करायचे आहे? दीपदान करायचे आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावे लागते. मात्र कधी कधी अकाली मृत्यू होतो. असं अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीला म्हणजेच धनतेरस लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी यांची पूजा करतो. त्यासोबतच आपल्याला यमाची देखील पूजा करायची असते. वर्षभर असा कोणताही दिवस नसतो की ज्या दिवशी आपण यमाची पूजा करतो. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदेवतेची पूजा करून त्यांना एक दिवा लावायचा आहे. यालाच आपण यमदीपदान असे म्हणतो. याला खूप महत्त्व आहे. कारण की यमदीपदान केल्यामुळे आपल्या घरातील अपघात, अकाली मृत्यू होत असेल तर त्यापासून आपल्याला संरक्षण होते. त्यासाठी प्रत्येक स्त्रीने यमदीपदान हे आवर्जून करायचे. यमदीपदान कसं करायचं, कधी करावं, कोणी करावं, कोठे करावं, दिशा कोणती, मंत्र कोणता, दिवा कोणता लावावा, तसेच राहिलेले 12 दिव्याचे काय करायचे, अशी भरपूर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला बघा, आता मी पूर्ण माहिती या व्हिडिओमधून देणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पहा. बघा, एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो म्हणजेच ॲक्सिडेंटमधून मृत्यू होतो किंवा अचानक मृत्यू होतो. म्हणजे काय तर आजारपण नसताना किंवा ज्यांना साप चावण्याने वगैरे मृत्यू होतो. तर असा मृत्यू जर एखाद्या घरामध्ये होत असेल किंवा आपल्या घरामध्ये अचानक असा मृत्यू होऊ नये यासाठी या दिवशी यमदीपदान केले जाते. त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवताना आपण थोडीशी हळद घ्यायची आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला या कणकेमध्ये टाकायची आहे. मीठ या कणकेमध्ये आपल्याला अजिबात टाकायचे नाही. फक्त हळद टाकून आपल्याला ही कणिक जी आहे ती मळायची आहे. कणिक मळताना जास्त पाणी घालू नये. घट्टसर असा त्याचा गोळा बनवायचा आणि म्हणजे जेव्हा आपण दिवा बनवू तेव्हा त्याची योग्य रीतीने दिवा बनवला जाईल. आणि कणिक जर पातळ झाली तर दिवा होणार नाही, तर तो योग्यरित्या बनणार नाही. दिवा तुम्हाला उचलता येणार नाही. त्यामुळे आपण जी कणिक बनवली आहे त्यात थोडेसे पाणी घालून ती कणिक मळून घ्यायची. त्या मळलेल्या कणकेचे आपल्याला 3 गोळे करून घ्यायचे आहेत. 2 मुटके बनवण्यासाठी आणि 1 दिवा बनवण्यासाठी. बघा, खूप जास्त मोठा आणि खूप जास्त छोटा असाही दिवा नाही करायचा, मध्यम आकाराचा करून घ्यायचा आणि जेणेकरून तो 2 ते 3 तास चालेल. बघा, आता त्याचबरोबर आपल्याला असे 2 मुटके करून घ्यायचे आहेत आणि म्हणजे दिवा पण करायचा आणि त्यासोबत 2 मुटके तयार करून घ्यायचे आहेत त्याच पिठाचे. आता बघा, हा यमाचा दिवा तयार झाल्यावर त्याची पूजा कशी करायची ते पाहू. बघा, हा दिवा तुम्ही कोणत्याही पानावर लावू शकता. म्हणजेच पिंपळाचे किंवा नागवेलीचे पान किंवा एखादी प्लॅस्टिकची प्लेट किंवा एखादीची पेपर असेल त्याच्यावरही तुम्ही तो दिवा लावू शकतात. पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यावर अक्षदा, फुलं, हळद, कुंकू लावायचे आहेत आणि आपण हा दिवा त्यावर ठेवायचा आणि एका बाजूला 2 मुटके ठेवून द्यायचे. आणि या दिव्यासाठी आपल्याला जोडवात तयार करायचे आहे. एक सिंगल वात करू नका, तर जोडवात करायची आहे. म्हणजे काय तर वातीची एकच वात करायची. हा दिवा तांदळावर ठेवल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर आपण जे मुटके बनवलेले होते त्या मुटक्यांना आणि दिव्याला आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर अक्षता देखील व्हायच्या. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. फुलं व्हायचे, हात जोडून नमस्कार करायचा आणि आता मंत्र म्हणायचा. मृत्यूशना पाशदंडभा कालेन शामय्या शह त्रयोदशा दीपदान तृष्य प्रियातम मम. हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करायचा. तर या मंत्राचा अर्थ असा आहे की आज धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला आपण जे दान केलेले आहे ते दीपदान केलेले आहे. तर या दीपदानाने यमाने प्रसन्न व्हावे आणि आम्हाला मृत्यूपासून आणि दंडापासून माफी द्यावे. ज्यांना हा मंत्र म्हणता येत नसेल किंवा जमत नसेल तर त्यांनी असा केवळ अर्थ जाणून अर्थ देखील म्हणू शकतात. म्हणून मनोभावे दर्शन तरी केले तरी देखील संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकते. त्यानंतर तुम्ही व तुमच्या घरातील प्रत्येकाला दिव्याला नमस्कार करायला सांगायचा. दिवा लावल्यावर प्रत्येकाने येऊन नमस्कार करायचा आणि आपण सोप्या भाषेत म्हणू शकता. हे यमदेवता, मी तुझ्यासाठी आज धनत्रयोदशीला हे दीपदान केलेले आहे. तर आमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अपघात किंवा अपमृत्यू येऊ नये
घरामधील माझ्या सर्वांचे रक्षण कर, अशी आपण यमदेवतेकडे प्रार्थना करायची आहे। आणि हा दिवा जो आहे तर तो यमाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। दिवा व्यवस्थित ठेवा, म्हणजे काय होईल, व्यवस्थित दिवा जर बसला तर तो कलणार नाही किंवा पडणारही नाही, त्यातील तेल तूप जे आहे ते पण सांडणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला जो अपशकुन झाला असं वाटत असेल, त्यासाठी आपण कोणतेही काम करताना आधी ते योग्य पद्धतीने केले पाहिजे, तर कोणताही अपशकुन होणार नाही आणि आपल्या मनामध्ये कोणतीही भीती राहणार नाही किंवा टेन्शन राहणार नाही। यासाठी आपण कोणतेही काम व्यवस्थितपणेच करावे। बघा, दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मोहरीचे किंवा तिळाचे तेल वापरू शकता आणि जर कुठलंच तेल नसेल तर जे तुम्ही देवासाठी वापरता तेच तरी वापरलं तरी चालतं। दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हळद कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला चिमूटभर तीळ यामध्ये टाकायचे आहेत आणि 1 रुपयाचं नाणं पण त्यात टाकायचं आहे। आपल्याला दिवा कोठे प्रज्वलित करायचा आहे तर घराच्या बाहेर करायचा आहे, म्हणजेच घराच्या बाहेर दक्षिण दिशेला, आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तेथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। बघा, धनत्रयोदशीला आपण धनत्रयोदशीचं पूजन केल्यानंतर जेव्हा आपण धन्वंतरी मातेचं पूजन करतो, त्या पूजनानंतर संध्याकाळी आपल्याला 6 नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, सकाळी करायचा नाही। आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेलाच असावं, तो दुसऱ्या कुठल्याही दिशेला करायचं नाही। दिव्याचं तोंड म्हणजे वात जिकडे प्रज्वलित केलेली असते, ती वात जी प्रज्वलित केलेली आहे तिचं तोंड हे दक्षिणेकडेच असायला पाहिजे। आता समजा तुमचा फ्लॅटमध्ये राहत आहात, तिथं काय करायचं, तुमची गॅलरी असेल दक्षिण साईड दिशेकडे, तर तुम्ही त्या गॅलरीमध्ये हा दिवा प्रज्वलित करू शकता। गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये तुम्ही किंवा मुख्य दरवाजासमोर सुद्धा हा तुम्ही दिवा लावू शकतात, तर तो दक्षिणेला तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। तर अशा पद्धतीने घराच्या बाहेरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। शक्यतो हा दिवा तुम्ही मुख्य दरवाजामध्येच दक्षिणेकडे तोंड करून लावावा। बाहेरून घरात येताना उजव्या हाताला हा दिवा लावला जातो। बघा, हा दिवा लावल्यावर एक नियम लक्षात ठेवायचा की दिवा लावल्यावर तुम्ही माघारी फिरून पाहायचे नाही। हा दिवा लावून तुम्ही चटकन घराच्या आत यायचे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बाहेर गेला, काही काम असेल तरी करू शकता, परंतु लावल्या तुम्ही माघारी पाहू नका। तर हा देखील नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। बघा, जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल, तुम्हाला जर बाहेर जाणे शक्य नसेल किंवा दिवा लावणे शक्य नसेल, तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्या पूजा मांडणीच्या समोर तुम्ही रांगोळीने स्वास्तिक बनवून घ्यायची आणि त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर तुम्हाला हा जो दिवा आपण बनवला आहे तो दिवा तेथे ठेवून द्यायचा। दिव्याला हळद कुंकू फुलं वाहून घ्यायची, जसे मी अगोदर सांगितले त्याप्रमाणे मंत्र म्हणायचा, हात जोडून प्रार्थना करायची आणि दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा। आता ज्यांना शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे आत देखील हा दिवा लावू शकतो। घरामध्ये तुम्ही जी पूजा केलेली आहे त्यासमोर देवघरामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता। आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर हा दिवा जो आहे तो दिवा आहे आणि मुटके आहे ते एकत्र करायचं, त्याचा गोळा बनवायचा आणि ते आपल्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे। तांदूळ देखील तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग ते पाण्यात टाकले तरी चालेल, कारण पाण्यामध्ये देखील जे जलचर प्राणी असतात ते खाऊन टाकतात। तर बघा, तुम्ही थोडेसे तांदूळ पक्ष्यांना थोडेसे पाण्यामध्ये विसर्जन करू शकता। त्याचप्रमाणे फुलं आपण आपल्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे। तर नक्की तुम्ही अशा प्रकारे यमदीपदान करू शकता। जर जवळपास पाणी नसेल तर मग एखाद्या झाडाखाली देखील याचे विसर्जन करू शकता। आता धनत्रयोदशी हा शनिवारी 18 ऑक्टोबर या तारखेला आलेली आहे, तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये यमदीपदान करायचे आहे, म्हणजे संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आपल्याला यमदीपदान करायचे आहे। पण धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर यमदीपदान करावे। या दिवशी 13 दिवे देखील लावण्याची प्रथा आहे। 13 कणकेचे दिवे देखील या दिवशी बनवले जातात किंवा मातीचे दिवे लावले सुद्धा तरी चालतात। 13 दिव्यांसाठी मुटके बनवण्याची गरज नाही, फक्त एक मोठ्या आकाराचा कणकेचा दिवा आणि सोबत 2 मुटके असतील तरी चालतील। एक दिवा आपल्याला यमदीपदानासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे दिवे तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरी चालतील। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशीला 13 दिवे लावण्याचे महत्त्व, ते कोठे लावावे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, शास्त्रामध्ये काय सांगतं की देहामध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळे आपल्याला जो देह आहे तो देह सजीव असतो। त्यासाठी 13 दिवे यांच्या स्वरूपामध्ये आपण यमदीपदान केल्यामुळे 13 वायूंच्या वरती मृत्यूचे जे सावट असते तर ते नष्ट होत असते। आपल्याला अकाली मृत्यू होण्यापासून आपले संरक्षण होते। मृत्यू काल हा 13 दिवसांचा कालचक्र असतो। चक्राचे आवरण देहाभोवती वाढत जाते आणि शेवटी 13व्या दिवशी आपला मृत्यू होतो। नंतर आपला आत्मा मृत्यू लोकामध्ये
जाण्यासाठी जो कालावधी असतो तो एक सूक्ष्म कक्ष भेदून पुढे पुढे जात राहतो. तुम्हाला माहीत असेल, कारण की कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण 13व्या दिवसापर्यंत म्हणजेच 13वा विधी करेपर्यंत आपण प्रत्येक दिवशी त्याचं श्राद्ध करत असतो, एक विधी करत असतो. तसेच यमदीपदान करण्यामागे देखील कारण म्हणजे 13 दिवसात मृत्यूचे आवरण आपल्या देहावरती वाढत जाते, ते पूर्ण होण्यासाठी. तर त्यासाठी धनत्रयोदशीला आपल्याला यमदीपदान हे करायचे आहे. त्यासाठी 13 दिवे लावले जातात. तुम्ही यातील एक दिवा यमदीपदान म्हणून लावायचा आहे, यमासाठी लावायचा आहे. 13 दिवसाची महत्त्व बघा. त्यानंतर तुम्ही 13 मातीचे किंवा 13 कणकेचे दिवेही लावू शकतात. तर हे दिवे घराच्या समोर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लावतो. तर त्यावेळेस तुम्ही 13चा हिशोब ठेवू शकता. 13 दिवे तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकता. तर 13 दिवे बाहेर ठेवले तरी देखील यमदेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. त्यासाठी 13 दिवसांचं देखील महत्त्व आहे. 13 ही संख्या खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्ही 13 दिवे घराच्या बाहेर लावू शकता. धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणजेच 13व्या तिथीला आहे हा सण साजरा करतो. त्यासाठी 13 दिवे लावण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, जेणेकरून आपल्या घरात जे धनधान्य समृद्धी आहे त्यात 13 पटीने वाढ होत असते असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे 13 दिवे लावले जातात. पण हे जे आपण 13 दिवे लावणार आहोत, तर त्यातील पहिला दिवा आपण आपल्या देवघरासमोर लावायचा आहे. दुसरा दिवा जी आहे आपण पूजा मांडली आहे तेथे तुम्ही बाजूला ठेवायचा आहे आणि तिसरा दिवा पण तेथेच ठेवायचा आहे. चौथा दिवा आपल्या किचनमध्ये लावायचा आणि 5वा दिवा तुळशीसमोर लावायचा. 6वा आणि 7वा दिवा आपल्या दोन्ही उंबरठ्यांच्या बाजूला चौकटीच्या दोन्ही बाजूला लावायचा आहे. 8वा दिवा आपल्याला बाथरूमच्या समोर तुम्ही लावू शकता. 9वा दिवा आपल्या घरातील हॉलमध्ये लावायचा आहे. 9वा आणि 10वा बघा. 11, 12, 13 हे जे दिवे आहेत ते तुम्ही घराच्या अंगणामध्ये लावू शकता किंवा 13 दिवे तुम्ही तुमच्या अंगणामध्ये स्वास्तिक करून सुद्धा तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे आपण लावू शकतो. 13 दिवे लावण्याचे जे काही महत्त्व आहे ते असे आहे की सर्व दिवे तुम्ही पूजा केली तिथे सुद्धा ठेवले तरी चालतील. बघा, या 13 दिव्यापैकी एक दिवा मात्र यमाचा असतो, तो मोठा करायचा असतो आणि एका दिव्यामध्ये तूप टाकायचं असते. कंपल्सरी 13 पैकी किंवा तुपाचा असा एक दिवा जो पूजा झाल्यानंतर तुळशीला लावला जातो आणि बाकीचे दिवे सांगितल्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. आणि धनत्रयोदशीचा हा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करू शकता. तर अशा पद्धतीने आपण यमदीपदान करायचे आहे. तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही हे सगळे नियम पाळून दीपदान नक्की करावे, त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. यासोबतच 13 दिवे कसे लावायचे, कोठे लावायचे याची देखील मी माहिती तुम्हाला सांगितली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.